मला आले का सगळे आले नसतील तर लवकरात लवकर व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या प्रत्येक माता भगिनीला आणि लाडक्या बहिणीला तो त्यांचा 10वा हप्ता आहे त्याची वाट पाहायची वेळ लागलेली आहे आणि त्यांचा विचार पडत आहे की आमचा 10वा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार, की जेणेकरून आम्हाला टोटल 15,000 रुपयांचं अनुदान हे महाराष्ट्र सरकारकडून आमच्या खात्यामध्ये मिळालं जाणार आहे. त्यांची आता वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे आणि आता त्यांच्यासाठी आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी आनंदाची बातमी आता आपल्याला सांगितलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी जो 10वा हप्ता मिळणार आहे त्या संबंधीची जी तारीख आहे, वेळ आहे आणि जो दिवस असणार आहे ते देखील सांगितलेलं आहे. पण त्यामध्ये त्यांनी काही नवीन बदल करून एक नवीन पात्रता देखील आणलेली आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी 1 ते 1.5 मिनिटामध्ये समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर आपण सगळ्यात आधी जाणून तर घेऊ की आपल्या प्रत्येक माता भगिनीला आणि लाडक्या बहिणीला तिचा जो 10वा हप्ता असणार आहे 1,500 रुपयेच मिळणार आहेत. यामध्ये काहीही शंका नाही की तुम्हाला 2100 रुपये मिळणार, तुम्हाला 1,500 रुपये मिळणार, 2100 रुपये मिळणार नाही. पण त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कोणाला 1,500 मिळणार, कोणाला 500 रुपये मिळणार, अशा 2 पात्रता झालेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका. लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्ही सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहता आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळून जाईल, की जेणेकरून तुम्ही नंतर म्हणायला नको की आम्हाला 1,500 मिळायला पाहिजे होते पण 500च मिळाले, तर असं व्हायला नको. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा. आता यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता कधी येणार, या दिवशी खात्यात थेट जमा होणार पैसे. आता ही गोष्ट काय मी माझ्या मनाने सांगत नाही आहे. न्यूज 18 इंडिया हे तर तुम्हाला नाव माहितीच असेल. न्यूज 18 इंडिया हे एक आपलं न्यूज चॅनल आहे, ज्यावरती ही ऑफिशियल बातमी आलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांचे जे नवनवीन GR असतात, त्यांच्या ज्या सरकारी योजना असतात त्या संबंधीची माहिती सगळी न्यूज 18 इंडियावरती येत असते. तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आणि ती संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे की जे आपली लाडकी बहीण योजना आहे त्या संबंधित त्यांनी काय काय नवीन बदल केले आहेत, काय काय नवीन नवीन घोषणा केल्या, ते संपूर्ण मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर टपकेच लाईक करून टाका आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील हा व्हिडिओ पाहायला मिळेल. आता यामध्ये काय आहे, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट म्हणजे तुमचा जो हप्ता आहे त्या संबंधीची ही बातमी आहे. आता एप्रिलचा हप्ता कधी येणार, आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की आमचा जे एप्रिल महिना चालू आहे त्याचा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार. मार्च महिन्याचा तर मिळाला, मार्च महिन्यात अगोदर 150 आले, त्यानंतर परत 150 आले, असे 3,000 रुपये तुम्हाला महिला दिनानिमित्त त्यांनी एकखटी देऊन टाकले. पण आता काय एप्रिल महिना चालू झाला ना, आम्हाला आमचे पैसे केव्हा मिळणार, असा प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे. आणि यामध्येच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची तारीख ठरली आता. म्हणजे इथे पाहू शकता 100% तारीख ठरलेली आहे. त्या तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि अशी कोणतीही महिला राहणार नाही आहे की 2 ते 3 दिवसाचा त्यांनी आपल्याला कालावधी दिलेला आहे, ज्यामध्ये तारीख ठरवली जाणार आहे आणि त्यामध्येच प्रत्येक माता भगिनीला तिचा हप्ता मिळून जाणार आहे. आता या संबंधीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज जाणून घेऊन देणार आहे, तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे, व्यवस्थितरित्या हळूहळू शेवटपर्यंत पाहायचं आहे. जो व्यक्ती जी आपली माता भगिनी असते ना, जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहते, कारण आपल्या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती नसते तेवढी मी कधी जेवढ्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माहिती नसते. आपला जो 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो त्यामध्ये जेवढी माहिती नसते तेवढी मी कधी 1 मिनिटातच देऊन टाकत असतो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा असतो. पण मी व्हिडिओ एवढा लांबवतो का, कारण प्रत्येक माता भगिनी व्हिडिओ पाहत नाही आणि व्हिडिओ ते काय करतात पुढे पळवतात आणि पळवल्यामुळे त्यांना माहिती कळत नाही आणि त्यांना लाभ मिळत नाही. आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त सरकारी आणि खाजगी योजनांचा लाभ कसा घ्यायचा कमी खर्चामध्ये, कमी कागदपत्रांमध्ये, त्या संबंधीची बातम्या दिल्या जातात. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता, कसे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या माता भगिनींना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील असाच नवनवीन योजनांचा लाभ वेळोवेळी घ्यायचा असेल तर तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला लागणार आहे, की जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आता वळूया आपल्या मुद्द्याकडे, ज्यामध्ये आता एप्रिल महिन्यात योजनेचा 10वा हप्ता आपल्याला मिळणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे 10वा हप्ता आपल्याला एप्रिलमध्ये फिक्स मिळणार आहे. इथून मागे तुम्हाला 9 हप्ते मिळाले होते, म्हणजे 13,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले असावे मला असं वाटतं. जर आले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमून नाही आले, आपण त्यावरती प्रश्न उत्तरी करू. म्हणजेच काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा, त्याचं उत्तर मी हमखास देईल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आपल्याला, की एप्रिल महिना सुरू झाला पण हप्ता अजूनही बाकी, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, असा सवाल आता सर्वत्र केला जातोय. म्हणजे फक्त आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याच हा प्रश्न नाही करत आहेत, जे आपले लाडके भाऊ आहेत, ते देखील आपले व्हिडिओ पाहत असतात. ते देखील आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपला असा प्रश्न विचारत आहेत की आमच्या बहिणींचा, आमच्या माता भगिनींचा, आमच्या स्त्रियांचा केव्हा आम्हाला त्यांचा 10वा हप्ता मिळणार आहे, जेणेकरून आमचा जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो आम्हाला सरकारकडून मिळणार आहे, असं त्यांनी विचारत आहेत. पण त्या भावांना देखील मला सांगायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये कोणी
आता ऐकून घ्या, नमो शेतकरी नावाची एक योजना असते. जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक थोडीशी दुःखाची बातमी आहे. कारण जे लोकं नमो शेतकरीचा हप्ता घेत होते, अशा माता भगिनींना फक्त ₹500च देण्यात येणार आहेत. त्यांचे ₹1000 आता ₹1500 मधून वजा करण्यात येणार आहेत. त्यांना ज्या महिन्यांना पहिल्यांदा ₹1500 मिळाले होते, पण त्यांना आता एप्रिल महिन्यापासून फक्त 500च मिळणार आहे. हे फक्त कोणाला, की जे नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत. नमो शेतकरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही YouTubeवरती पाहू शकता, की नमो शेतकरी कोणती स्कीम आहे. तुम्हाला त्या संबंधीची संपूर्ण बातमी कळून जाणार आहे. नमो शेतकरी कोणती बातमी आपल्याला त्या संबंधी तुम्हाला कोणती योजना आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. आता यामध्ये रामनवमीच्या दिवशी एप्रिल हप्त्यावरती मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. म्हणजे जे आपले महाराष्ट्र सरकारचे जे आपले संस्थापक आहेत किंवा जे संस्थापक म्हणण्यापेक्षा जे आपले महाराष्ट्र सरकार चालवतात म्हणजे आपले सीएम किंवा मुख्यमंत्री म्हणू शकता, उपमुख्यमंत्री म्हणू शकता, की आपले DCMO असतात. यांनी आपल्याला रामनवमीच्या दिवशी असं सांगितलं होतं, की ते जो एप्रिलचा हप्ता असणार आहे, एप्रिलचं तुमचं जे 10th इन्स्टॉलमेंट असणार आहे, त्या संबंधीची बातमी ते देणार होते. पण त्यांनी काही सांगितलं नाही. कदाचित पूजा अर्चनामध्ये ते व्यस्त असतील. पण सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही, असं प्रत्येक न्यूज चॅनल सांगतंय आणि आपलं YouTube चॅनल देखील असंच सांगतंय, की आत्तापर्यंत 10व्या हप्त्याची कुठल्याही प्रकारची जी अधिकृत माहिती असते, अजूनपर्यंत तरी कोणी प्रोव्हाईड केलेली नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी YouTube चॅनलवरती किंवा YouTubeवरती म्हणा किंवा WhatsApp, Instagramवरती कोणी मामू बनवायचं काम करत असेल, की तुमचा हप्ता 9 तारखेला मिळणार, 7 तारखेला मिळणार, 10 तारखेला मिळणार, 14ला मिळणार, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अजून तरी तुमचं जे 10वं इन्स्टॉलमेंट आहे, त्या इन्स्टॉलमेंटची तारीख अजून देखील फिक्स झालेली नाही आहे, की तुम्हाला तुमचा 10वा हप्ता केव्हा मिळेल. तो कदाचित तुम्हाला उद्या देखील भेटू शकतो. उद्यासुद्धा तुम्हाला मिळू शकतो. नाहीतर मग एप्रिल महिना देखील संपू शकतो. मला तरी असं वाटतंय. माझं जे रिसर्च आहे, माझी जी तपासणी आहे त्या हिशोबाने एप्रिलचा जो महिना संपेल त्याच्या लास्ट किंवा सेकंड लास्ट किंवा म्हणजे आपला जो एप्रिलचा 3रा हप्ता असेल अथवा 4था हप्ता असेल, या 3ऱ्या किंवा 4थ्या हप्त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो 10वा हप्ता तो मिळून जाणार आहे. त्यामुळे जर तुमचं कोणी लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत असेल, की नाही माता भगिनींनो, तुम्हाला तुमचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा आत्ता मिळणार, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसं आपल्याकडे खोटं नाटं काम केलं जात नाही. आपल्याकडे फक्त आणि फक्त खरीच बातमी दिली जाते. त्याच प्रकारे आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे पात्रता काय असणार आहे? पात्रता काय आहे सांगा ना दादा? तर मी तुम्हाला पात्रता सांगणार आहे. पात्रता सगळ्यात महत्त्वाची आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पात्रता ऐकून घ्या, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला मिळणार नाही आणि मी तुम्हाला जेवढ्या पात्रता सांगणार आहे त्या संपूर्ण लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्ष देऊन या संपूर्ण पात्रता पाहायच्या आहेत. आता यामध्ये पहिली पात्रता आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. ही तर झाली पहिली पात्रता. आता दुसरी पात्रता काय आहे ती देखील जाणून घेऊया, की तुमच्या घरामध्ये जी माता भगिनी लाभ घेते त्यामध्ये एकाच रेशन कार्डवरती 2 माता भगिनी लाभ घ्यायला नको. एका रेशन कार्डवरती फक्त एकच माता भगिनीनं लाभ घेतलेला असावा. जर दुसरी माता भगिनी लाभ घेत असेल तर तिला रिमूव्ह करण्यात येईल, हटवण्यात येईल. त्यानंतर तिसरी पात्रता आहे ती म्हणजे महिलाच्या नावावरती 2 चाकी किंवा 4 चाकी असायला नको. जर तो महिलाच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, महिलाला पैसे मिळून जातील. पण महिलाच्या नावावरती स्कूटी म्हणा किंवा कार म्हणा किंवा एखादा टेम्पो म्हणा असायला नको. जर असतील तर त्यांना देखील आता योजनेमधून हलवण्यात येणार आहे. त्यानंतर आपली महत्त्वाची अजून एक पुढची आहे ती चौथी असणार आहे. चौथी कोणती असणार आहे आता मी तुम्हाला समजून सांगतो, की जेणेकरून तुम्हाला ती समजायला हवी. आता चौथी पात्रता जाणून घेण्या अगोदर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला देखील तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी मोटिवेशन मिळते आणि मी प्रत्येक दिवशी रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता चला जाणून घेऊया की चौथी कोणती आहे. जास्त टाइमपास करायचा नाही आहे. तुमचा देखील खूप मी वेळ खाल्लेला आहे. ज्यामध्ये ज्या महिला विधवा आहेत किंवा घटस्फोटित आहेत, निराधार आहेत किंवा विवाहित आहेत, अशा देखील महिलांना आता लाभ मिळणार आहे. ज्या महिला विधवा होत्या त्यांना आतापर्यंत लाभ दिला जात नव्हता, पण आता इथून पुढे त्यांना तो लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आता कुठल्याही प्रकारची अडचण किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तुमचा लाभ हा व्यवस्थितरित्या तुमच्या टायमाला मिळून जाणार आहे. त्यानंतर आता 5वी एक आहे महत्त्वाची, ती देखील मी तुम्हाला चालता समजून सांगणार होतो, की जेणेकरून तुम्हाला देखील या संबंधीची माहिती कळायलाच हवी आणि जर कळाली नसेल तर ती आता तुम्ही जाणून घ्या. 5वी म्हणजे कोणती असणार आहे, की तुमचं बँक खातं. तुमचं जे बँक खातं आहे त्याला आधार लिंक तर असायलाच हवं. पण आता महाराष्ट्र सरकारने अजून एक नवीन नियम आणलाय, की तुमचं बँक खातं हे नॅशनल बँकेचं असावं. नॅशनल बँक कोणती? तुम्ही सरकारी म्हणू शकता. आता सरकारी बँक कोणत्या येतात? SBI म्हणू शकता किंवा बरोडा म्हणू शकता किंवा महाराष्ट्र बँक म्हणू शकता किंवा सेंट्रल बँक म्हणू शकता. आणि जर तुमची एखादी प्रायव्हेट बँक असेल,
प्रायव्हेट म्हणजे कोणती सांगतो मी आता तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एच-डी-एफ-सी म्हणू शकता तुम्ही. एच-डी-एफ-सी किंवा महिंद्रा कोटक बँक, अशा प्रकारचे जे टॉप लेव्हलच्या बँक आहेत, ज्या खूप चांगले सर्व्हिस देतात. आपले जे नॅशनल बँक आहेत, नॅशनल बँकेसारख्या सर्व्हिस देतात. अशा प्रकारचे जर तुमचे जे नॅशनल बँक, तुमचे जे प्रायव्हेट बँक असतील तरी चालून जाईल. उदाहरणार्थ एच-डी-एफ-सी बँक खूप चांगली बँक आहे. त्यामध्ये माझं देखील खातं आहे आणि मी देखील ती बँक यूज करतो. जर तुमच्या प्रायव्हेटमध्ये एच-डी-एफ-सी बँक असेल तर नक्कीच तुम्हाला देखील काही अडचण येणार नाही. पण काही फायनान्स बँक असतात तुमच्या, नाही का, ज्यामध्ये तुम्ही बचत गटाचे हप्ते काढत असतात, तर त्या बँकेंना थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तुम्ही आता विचार करा, तुम्हीच फॉर्म भरताना ती चुकी केली असेल, आता प्रयत्न ते परमेश्वरच करावं लागणार आहे. जर तुमचे अजून या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एक लहान भाऊ, मोठा भाऊ किंवा एक मित्र समजून मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.